सिग्मंड फ्रॉइड वाचायला घेतलंस? सायकोपॅथॉलॉजी ऑफ एव्हरीडे लाईफ म्हणून पुस्तक आहे. त्याच्यात त्याने वेगवेगळ्या गोष्टी दिल्यात. तर सुरुवात त्याने अशी केली आहे की एक सामान्य माणूस आणि एक आजारी असलेला माणूस, म्हणजे कोणाला मेंदूचा काय विकार आहे, त्यांच्यामध्ये त्याने असं सांगितलं की खूप फरक नाही आहे. अशी गॅप, अशी काय मोठी गॅप नाही की असं सांगता येईल अशी काय गॅप नाही आहे. ती आहे. थोड्याफार डिग्रीमध्ये प्रत्येक माणूस थोडासा असा काहीतरी प्रॉब्लेम असतो, खिसकेला असतो. म्हणजे काहीतरी कुठेतरी असतो प्रॉब्लेम आपल्याला. आणि त्याने सगळ्यात अशी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. त्याच्यात सगळ्यात पहिलं आहे की आपण विशेष नाम विसरतो. म्हणजे कधी कधी आपण बोलतो विसरतो, अरे ते काय ते, अरे त्याचं नाव, अरे तो आपला आहे. अरे तर आपलं हे ते, किंवा आपण हे आणि ते पण असं काय काय बडबडत राहतो व खूपदा सर्वनामात बोलतो. हां. किंवा जागेची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या गोष्टीची. म्हाताऱ्या म्हणजे माणसाचं अशी ते जास्त होतं. म्हाताऱ्या माणसांचं होतं, आपलं पण होतं. आपलं पण होतं. आम्ही होता कामा नये, जेवढं नाही होणार तेवढं आपल्या मेंदूसाठी चांगलं आहे ते. पण ते होत असतं. त्याने की हे होतं हा एक प्रॉब्लेम, आणि दुसरा प्रॉब्लेम की हे होत आहे म्हणून आपण काहीतरी आपला मेंदू ते नाव शोधत असतो आणि मग तो भलतंच नाव टाकतो तिकडे. अच्छा. हां, जागा भरतो आपली. हा जागा भरतो काहीतरी टाकायचं आहे म्हणून. आणि मेंदूला ते माहीत असते की अरे हे नाव नाही नाही हे चुकीचं आहे, हे नाही रे, असं. मग आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन सारखे असे ते भरतो त्याच्यावर जागा. तर मग त्याच्यावरती त्यांनी लिहिले की हे आर्बिट्ररी नाही, हे रॅन्डम नाही आहे ही गोष्ट. याला एक सिस्टमॅटिक गोष्ट आहे, म्हणजे असं नाव विसरणं. आणि त्याचं म्हणणं आहे की मेंदू हे, म्हणजे पहिला चॅप्टर वाचला मी, त्याच्यात लिहिले की मेंदू हे मुद्दाम करतो कारण त्याला एखाद्या गोष्टीपासून पळायचं असतं. मग त्याने त्याचं एक उदाहरण घेतलंय की तो एका माणसाबरोबर ट्रॅव्हल करत होता, कुठेतरी जात होता तो इटालीला की कुठे, भलत्याच शहरांची नाव आहेत, काही लक्षात राहत नाही ते. आणि त्याच्या आधी त्याला एक चित्रकाराचं नाव घ्यायचं होतं. तर त्याने वेगळंच काहीतरी नाव घेतली, 2 वेगळी नावं घेतली. बोवरून त्यांनी दोन्ही नावाची सुरुवात बोवरून होत होती. त्याला माहित होतं ही नावं चुकीची आहेत. अच्छा. मग त्याने अनालाइज केलं की मी ही नावं का घेतली, ही 2 नावं. कारण बोललं की जे नाव मला हवं होतं ते सोपं होतं त्याच्यासाठी. मग त्याला कळलं की त्याच्या आधीच्या कन्व्हर्सेशनमध्ये बोझनी हा शब्द खूप वेळ आलेला. अच्छा. त्या शहराचा. म्हणून त्याने बोवरून जे सुरू होते ते घेतली नावं. त्याच्यात नावं बघायची काय, ती विचित्र नावं असतील ती. म्हणजे आपला हे बघ, बोटिसेली आणि बोल्ट्राफिओ, म्हणजे ही नावं त्याने घेतली. आणि ओरिजिनल नाव होतं त्याला सिग्नोरिली. काही संबंध म्हणजे ते आपलं होतं ना बरं. आपण म्हणत ल आहे, ल वरून सुरू होतं किंवा न वरून सुरू होतं, आणि असं काहीतरी ट वरून किंवा स वरून सुरुवात असते. तसं. पण त्याने काय सांगितलं की त्याने अनालाइज केलं ती सिच्युएशन की असं का झालं. तर तो ज्या माणसाबरोबर फिरत होता, तर त्याने काहीतरी असंच उदाहरण दिलं मध्ये की टर्कीमधली माणसं, पेशंट त्याचे टर्कीमधले जे पण होते, ते त्याला सांगायचे की अरे तिथली त्याला लोक म्हणायला लागले की जर सेक्स नसेल आयुष्यात तर काहीच मजा नाही, मग मेलेलं बरं. मग फ्रॉइडला असं झालं की अरे हा काय टॉपिक आहे का ह्याच्याबरोबर डिस्कस करायचा, मला हा टॉपिक ह्याच्याबरोबर डिस्कस नाही करायचा, आणि हा कोण अननोन माणूस आहे, तर मी एवढा फ्री नाही आहे की मी ह्याच्याबरोबर हा टॉपिक डिस्कस करेन. मग एका त्याच्यात मेंदूच्या कोपऱ्यात होतं की हा टॉपिक अवॉइड कर. अच्छा. मग त्याला काहीतरी अवॉइड करायचं होतं. मग तो टॉपिक अवॉइड करायचा होता, तर त्याच्या पुढचं जे कन्व्हर्सेशन होतं, जिथे त्याला त्या चित्रकाराचं नाव आठवायचं होतं, काही करून आठवायचंच होतं, आणि आधीचा टॉपिक त्याला विसरायचा होता. त्याने सांगितलं की एक त्याच्या मेंदूने ठरवलं की मला हे विसरायचं आहे, हे अवॉइड करायचं आहे. त्याच्याच काय म्हणतात आवृत्ती ना, की एक त्याचीच पुढची स्टेप ते लीड करतं त्या गोष्टीला. परिणिती, की त्याला जे आठवायचं ते पण तो विसरला. अच्छा. मग त्याने फर्स्ट चॅप्टरमध्ये त्याचं ते कारण होतं की हे मेंदू मुद्दाम करत असतो, असं त्याचं म्हणणं आहे. इतका गोंधळला. एक तू सवांट सिंड्रोम बद्दल ऐकलंस? कोणता? सवांट सिंड्रोम. ज्याच्यामध्ये एखाद्या माणसाला काहीतरी बाधा येते त्याच्या विकासामध्ये किंवा बौद्धिक, पण तो बाकी कुठली तरी कला आत्मसात करतो. ओके. खूपच जोरदार. तर त्याच्याविषयी क्रिस विल्यमसन सांगत होता की एक माणूस परसागडला बसलेला होता, आणि त्याने इतक्या जोरात टॉमी मॅकह्यू, अ ब्रिटिश बिल्डर अँड एक्स कॉन्व्हिक्ट,
ज्याला तो परसागडला बसलेला असताना त्याचा मेंदू फुटला एका फुटला? बाजूने. हा, म्हणजे आतमध्ये काहीतरी हॅमरेज झालं. म्हणजे ते ब्रेन असं हां. ते सेल. ओके. सो आणि त्यानंतर तो खाली पडला फुटल्यावर, ऑब्व्हियसली मेंदू हे बरोबर, हां. झाल्यावर. आणि त्याच्या डोक्यात मग अशी काळजी आली, टेन्शन आलं त्याला, की आता कोणीतरी मला अशा अवस्थेत बघेल. मी ज्या कोणाला सापडेन, मी बरोबर, अशा हां. अवस्थेत सापडेन. हां. त्याचं टेन्शन त्याला आलं म्हणून आणखीन एक ब्रेन हॅमरेज झालं त्याचं. अरे! अच्छा. आणि मग तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये जागा झाला, तो आधी एक्स कॉन्व्हिक्ट होता. ओके. ठीक आहे. तो जेव्हा आणि जागा बरोबर कोणाला पण टेन्शन येणारच भाई हां. इथे पडल्यावरती. हां. त्यानंतर तो कवी आणि चित्रकार झाला. हो. आणि त्याला दुसरं काही जमेनासं झालं. म्हणजे कारण त्याचे कंपल्सिव्ह कवी आणि चित्रकार झाला. म्हणजे त्याला त्याचे फक्त ते भाग काम नाही करत म्हणून मेंदू कुठे दुसरीकडे जास्त काहीतरी काम वेगळं करतो. त्याला झालं आणि त्यामुळे तो पूर्ण वेळ चित्रच काढत बसायचा आणि पूर्ण वेळ कविताच करत बसायचा. आणि ते कंपल्सिव्ह होतं. म्हणजे ते केल्याशिवाय तो स्वस्थ बसू शकायचा नाही. ओके. काय होतं? हां. काय त्याचं नाव वगैरे त्याने सांगितलं होतं का? टॉमी मॅक्ह्यू. टॉमी मॅक्ह्यू. वाचायला हां. काय नंतर मग त्याच्याबद्दल. तर लिंक शेअर करून ठेवा. हां, सांगतो. हां. तर तो आणि हे वयाच्या 51व्या वर्षी झालं 2001 मध्ये. ओके. पण मग मेंदू काय ते कॉम्प्लिकेटेड आहे. आपण जास्ती पुस्तकं वाचली नाहीत मेंदूवरची. हे माझं हो. दुसरं पुस्तक असेल. फ्रॉइड पहिलाच आहे, म्हणजे ती हां. पहिली पायरी आहे फ्रॉइडचं वाचायला घेणं म्हणजे. हां. असं नाही की त्याने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या ठरल्यात. पण हां, तर त्याने हे पुस्तक 18व्या कधी 19व्या शतकात लिहिलंय. हां. तर आता आपल्याला बघावं लागेल की आता पाया बाकीचे त्याने पण रचला, पुस्तकं असं जर झालं. वाचत जाऊ तर एक आयडिया येईल की ओके काय याच्यामधलं रिलेव्हंट आहे किंवा कसं. ह्याने एक वाक्य मांडलं की फॉरगेटिंग इज नॉट जस्ट अ फेल्युअर ऑफ मेमरी, इट इज ॲक्टिव्ह अनकॉन्शियस डिफेन्स सिस्टीम. मी 2 एपिसोड्स पूर्वी सांगितलं होतं बघ, त्या क्रेग पेरीने म्हटलं होतं की यू कांट ट्रिक युअर ब्रेन टू केअर अबाउट थिंग्स दॅट आर नॉट रेलेव्हंट टू यू. हां. आपला मेंदू मुद्दामून विसरण्याचं काम करतो. हे जे मी म्हटलं ना, तू जे क्रिस्टोफर म्हणालास की मुद्दाम विसरतो, हां. हे पण असेल. ह्याचं म्हणणं आहे की विसरतो त्याच्या मागे कारण आहे. ते फेल्युअर नाहीये, मेमरीची नाहीये. नाहीये. हां. मेमरी फेल्युअर नाहीये. तो मेंदू मुद्दाम करतोय. ऑप्टिमायझेशन आहे ते. हां. तो त्याच एपिसोडमध्ये जो मी क्रिस विल्यमसनचा पाहिला, त्याच्यामध्ये तो टिम फेरिस पण आहे, जो बरेच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करतो. आणि आणखीन एक भारतीय टेक एंटरप्रेन्युअर होता. आणि दुसरा जॉर्ज मॅक होता, ज्याचं मी मागच्या याला उदाहरण दिलं. 4घे जण बसले होते. तर ते त्यांच्या गप्पा ह्या चालल्या होत्या, मेमरी विषयीच चालल्या होत्या. आणि 2 प्रकारचे त्याचे एक मित्र होते. एक जण म्हणाला की तो फक्त चित्रांमध्येच, त्याला तू कुठलाही, तू समजा त्याला ॲपल म्हणालास, त्याला तो चित्रांमध्येच त्याची कल्पना करू शकतो. ओके. आणि दुसरा आहे जो फक्त शब्दांमध्येच त्याची कल्पना करू शकतो. त्याला फक्त शब्द दिसतो. मनात तुझ्या काय उमटतं, तू ॲपल म्हटल्यावर किंवा सफरचंद आता आपण म्हटल्यावर. आपल्याला सगळं उमटू शकतं. हां, सगळं उमटू शकतं. पण ते प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक कल असतो. काही जणांचा व्हिज्युअल असतो, त्यांना दृश्य दिसतात. काही जणांकडचा अक्षरांकडे असतो. तसं माझा अक्षरांकडे आहे. मला शब्द आधी दिसतात, चित्र दिसतात. म्हणजे चित्र पण दिसतात मला, पण चटकन मला शब्द येतात डोक्यात. तर काही जणांना काहीही केलं, कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी फक्त डोक्यात शब्दच उमटतात. ओके. एक मिनिट. आणि काही जणांना चित्रच दिसतात जास्त. तर टिम फेरिस सांगायला लागला की टिम फेरिसच आहे ना, ते मध्येच जरा तो मध्येच टिम फेरिस. तो सांगायला लागला की मी या बाजूला आहे, कारण त्यांनी तिकडे ग्राफ ओपन केला होता. तो म्हणाला मी या ग्राफचे जे लिमिट्स दाखवले त्याच्याही मी खूप पुढे आहे. मला खूप जास्त लक्षात राहतात गोष्टी आणि खूप विविडली लक्षात राहतात. तो म्हणाला आपण कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो तर मला त्या अख्ख्या रेस्टॉरंटचा नकाशा लक्षात राहील, कुठे काय होतं सगळं. ते फोटोजेनिक मेमरी. तो म्हणाला पण हे चांगलं नाही आहे वाटतं. म्हणजे याचे फायदे आहेत नक्कीच, पण याचे तोटे सुद्धा आहेत. दुसरी बाजू अशी आहे की मला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहतात आणि ज्या गोष्टी मी खरं तर विसरायला हव्या. माझ्या आयुष्यातले दुःखद प्रसंग, मला कोणावर राग आहे, मला लोकांना सहसा चटकन माफ करता येत नाही, कारण माझ्या डोक्यात राहतात गोष्टी. कोण माझ्याबरोबर कसं वागलंय, ते सगळं माझ्या डोक्यात राहतं आणि ते वाईट आहे. मग तो टेक एंटरप्रेन्युअर सांगायला लागला की हो, माझा ब्रेकअप झाला होता, मी गेलो एका ठिकाणी जाऊन बसलो, मी तेवढ्यासाठी मी घर बदललं माझं, कारण मी ज्या भागात राहत होतो तिथे राहत असताना जिथे कुठे जात होतो तिथे मला अगदी प्रत्येक क्षण आठवत होता तिथला. आणि ते बघताना मला तो फ्रेंड्स मधला तो रॉसचा सीन आठवला. फ्रेंड्स पाहिलंच नाही, मी नाही पाहिले फ्रेंड्स.
ते सुरुवातीच्याच सीझन मध्ये एकदा आहे की तो प्रत्येक गोष्टीत ते असे रस्त्यातनं चालत असतात आणि काहीतरी टिन पडलेला असतो रिकामा, त्याला लाथ मारतात आणि तो ते बघून अरे ती हे प्यायची वगैरे म्हणजे अगदी फालतू त्यांनी ते अच्छा. कॉमिक त्याला टच दिलेलं आहे. अच्छा, पण माझा सिरियस इश्यू होतो तो हा काही तो लोकांचा. होतो Okay. म्हणजे ज्यांची आठवण फारच चांगली असते हम्म. त्यांना ज्या गोष्टी विसरायला हव्यात त्या विसरता येत नाही आणि मग त्यावर त्यांची चर्चा झाली की अरे खरं तर आपण विसरायला हवं म्हणजे हे फार तू तू पण ते वाचत होतास आणि मी ते बघत होतो हा. की हा योगायोग मस्त जुळून आला माझ्या मते की कोणत्या गोष्टी आपण मनात ठेवायला हव्यात, कोणत्या गोष्टी विसरायला हव्यात आणि आपली स्मरणशक्ती तिच्या चांगल्या बाजू वाईट बाजू. आता प्रेझेंटेशन मध्ये बघ कधी कधी लोक ब्लँक होतात. ते पण आहे का आपण आपला एक मेंदूचा मोड आहे ना, फाईट और फ्लाईट. तर म्हणजे एक तर तू लढ किंवा पळ. तर कदाचित प्रिपरेशन आणि फ्रीज पण आहे. हा अच्छा, हा फाईट और फ्लाईट ना, तू फाईट म्हणजे तू ऍक्च्युअली लढतोस, फ्लाईट म्हणजे तू पळून जातोस. पण फ्रीज मध्ये इकडून पळू शकत नाही म्हणून तो फ्रीज होतोय. कारण तू पळाला तर तिकडे प्रॉब्लेम होईल ना तुझे. मग तेव्हा तर हा ठीक आहे की मेमरी आपली फेल्युअर झाली त्या माणसाची की आठवत नाही त्याला आणि तो भीतीपोटी मला वाटतं की मेंदू सांगत असेल की हे नाही करायचंय. कदाचित कल त्याच्याकडे जास्ती असेल की न करण्याकडे. मेंदू सुद्धा आता कॉम्प्युटर हँग होतो तसा मेंदू सुद्धा हँग होत असेल ना कधीतरी. कारण जर तू ठरवलंच असेल की बाई प्रिपेअर केलं आणि हे करायचंच आहे तुला आणि तर मला नाही वाटत की तू फ्रीज होतो. एक जेव्हा मी प्रिपेअर नव्हतो नाही फ्रीज होण्यामागचं कारण त्यांनी सांगितलंय की रिमेन मोशनलेस टू अवॉइड डिटेक्शन. असं म्हणजे ते लोक स्वतःला मॅनिकिन वगैरे करतात ना बादशाहच्या सिनेमात, तसा उभा राहतो आणि विलन असा बावडासारखा इकडे तिकडे फिरत राहतो. ओके, ते कदाचित ते त्याच्यामुळे असेल की आता समज वाघ वगैरे असेल ना तुझ्या आसपास, तर वाघ तू हल्ला नाहीस ना तो काय करत नाही जर तो भुकेला नसेल. जर तो भुकेला नसेल तर ना, आहे, पण मुळात तो भुकेला नसेल तर प्राणी इकडून तिकडे गेले तरी काय करत नाही तो. नाही, पण त्याचे चान्सेस आहेत ना, त्याला थ्रेट वाटला की काहीतरी टिवल्या बावल्या करतोस काय देतो मग तुला. पण मी तुला थ्रेट नाहीये हे दाखवण्याची ती एक पद्धत असेल. हा, की तू तिकडे काहीतरी करायला लागलास तर त्याला थ्रेट वाटू शकतो ना, मग तुला मारेल. पण ते म्हणून असेल की तू फ्रीज होतोस. फाईट तू बोलत काय, फाईट फ्लाईट आणि फ्रीज. अजून जास्त वाचायला पाहिजे. तू काय वाचलंस? मी 2 फिक्शन वाचायला घेतले. तू मागच्याच एपिसोडमध्ये म्हणालास ना की फिक्शन मधनं आपल्याला जास्त समजतं नॉन फिक्शन पेक्षा, आणि मग मला असं डोक्यात आलं की हो मी नॉन फिक्शन बरीच वाचायला घेतोय आणि त्याचं थोडं म्हणजे काय म्हणतात जास्त होतंय असंही मला वाटायला लागलं की जे आपण हे वाचायला घेतो, आपण ते पण वाचायला घेतो, आपण ते पण वाचायला घेतो आणि ते सगळं चांगलं आहे. सेल्फ हेल्प जंकी जे आपण गेला डिस्कस केलं ते जंक नाही होत आहे एका अर्थी. सगळ्यात मला विचार येत आहेत वगैरे वगैरे येत आहेत, पण मला लक्षात आलं की काहीतरी आपल्याला फिक्शन मधनं जे मिळू शकतं ते आपल्याला कदाचित आता मिळणं थांबलंय, कारण आपण वाचत नाही आहोत फिक्शन जेवढं वाचायला हवं तेवढं. म्हणून मी म्हटलं की आपण फिक्शन वाचायला घेऊ. तर मी 2 पुस्तकं वाचायला घेतलेत. एक ई बुक आहे सॅवेज डिटेक्टिव्ह नावाचं आणि मुराकामीचं पुस्तक वाचायला घेतलंय, काफ्का ऑन द शोर. सांगण्यासारखं असं सांगता येण्यासारखं असं अजून तरी काही नाही आहे. सॅवेज डिटेक्टिव्ह तसं बऱ्यापैकी पुढे गेलोय मी. कवींबद्दल आहे की कवी स्वतःला कवी म्हणवणारे लोक आणि ते मग स्वतःला किती शहाणे समजत असतात आणि त्यांच्या आपापसात गप्पा आणि दिवसभर काय करतात नुसत्या कविता लिहितात. आणि कुठले कवी आहेत? मेक्सिकन मूळ कादंबरी स्पॅनिश आहे, ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली आहे, ती मी वाचतोय. इगो इज द एनिमीचा 3रा की 4था चॅप्टर चालू आहे. त्याच्यात बी द स्टुडंट म्हणून. अच्छा. तर त्यांनी एक उदाहरण दिलंय. कोणाचं उदाहरण? ते नाव आहे क्रिक हॅमेट म्हणून. कर गुगल कर तू. तो मेटालिकाचा लीड गिटारिस्ट होता. तर एक डेव म्हणून होता, डेव मॅनसिटी. हेच नाव आहे ना, मॅनस्टिनी. बघ, एक डेव मॅनस्टिनी पण सर्च कर. कर्क हॅमेट. कर्क आहे का ते? कर्क हॅमेट. आणि डेव मॅनस्टिनी बघ, तो आधीचा गिटारिस्ट होता त्यांचा, त्याला काढून टाकला मेटालिकाने. डेव मस्टेन. मस्टेन आहे का ते? स्पेलिंग लेजेंडरी अमेरिकन म्युझिशियन. पण हे स्पेलिंग मस्टिनी आहे का? मस्टेन आहे. मस्टेन. ओके. करणार कसे सायलेंट आहे? फॉर द हेवी मेटल बँड मेगाडेथ. तोच आहे ना. आणि हा कर्क हॅमेट. कर्क हॅमेट नवीन माणूस होता. डेव मस्टेन त्याला काढून टाकला.
अच्छा. तर कक लीड गिटारिस्ट झाला, तरी पण त्याला वाटत राहिलं की आपण काहीतरी शिकायला पाहिजे नवीन. अच्छा. म्हणजे आधीच तो कितीतरी लोकांसमोर गिटार प्ले करत होता, म्हणजे वाजवत होता, त्याचं चालू होतं. हं, 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 हं. मग नंतर त्याने एक जो सॅत्रिनी म्हणून आहे बघ, त्याचं नाव पण सर्च कर बघ काय वाटते. ते उच्चार माझे चुकीचे असू शकतात कारण जो सॅट्रियानी. हां, सॅट्रियानी. त्याच्याकडे तो शिकायला गेला. अच्छा. हां, आणि मग दोघांचा पण फायदा झाला त्याने. हं, 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 हं. आणि एखादा माणूस एवढ्या लेजेंडरी लेवलला गेल्यावरती तो बोलेल मला काय गरजच नाही आता काय करायची. हां, म्हणजे आता फोटोंवरनं तरी मला कर्क हॅमट जास्त मोठा वाटतोय. हां, 1962 चा आहे हां. आणि ओके हा मोठा आहे. जो जो मोठा आहे. सॅट्रियानी हां, मोठा आहे. फक्त ठीक आहे. केस बीस नाहीत म्हणून कळत नाही आपल्याला. तो मोठा आहे. हां, पण जोने त्याला सांगितलं की तू आठवड्याला मी दिलेल्या गोष्टी प्रॅक्टिस करायच्या. हं, हं. हां, नाही आला तर घरी बस. माझा वेळ वाया घालतो, स्वतःचा वेळ वाया घालवतोय. म्हणून तो दर आठवड्याला त्याच्या गोष्टी म्हणजे जे काय सांगायचं ते प्रॅक्टिस करून तो जात होता. अच्छा. म्हणजे तो एवढा समज तो एवढा लेजंड माणूस जर झालाय कोणतरी आणि तो सांगतोय की जा घरी बस वगैरे, म्हणजे दोघांकडून पण होतं की आपल्याला शिकायचं. हं, 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 हं. ह्याच्या पण काहीतरी 10 मिलियन कॉपीज अल्बम सेल झाले जो सत्रियानीच्या, आणि त्याचं तर काय खूप खूप जास्त आहे. मी त्या दिवशी असंच बघत होतो रे की गिटार वाजून लोकांनी किती कमवलेत. हं. तर त्याच्यावर नेटवर्क बघ किती असेल गिटारिस्टची. म्हणजे टॉप 10 गिटारिस्ट मध्ये दाखवतो की आपण इंडियामध्ये तर बोलतात ना की डॉक्टर इंजिनियर, हां. आता तरी ते थोडं बदललंय. मुलं काय काय कळत नाही त्याच्याकडं. पण तू जगावेगळं काहीतरी करशील अशी अपेक्षा सगळेजण स्वतःच्या मुलांकडनं ठेवत नाही. तू डॉक्टर, इंजिनिअर झालास तर तू काहीतरी चांगलं कमवू शकशीलच. पण तू गिटारिस्ट झालास तर 10 गिटारिस्ट भरपूर कमवतील हां. आणि बाकीचे सगळे पण ते झालं, मग तू जगात जर बेस्ट असशील, हं. तू तसं ॲने घेतलंस की हां चल गिटार वाजवतोय, पण मग तो त्याच्यातच तू काय ते कर करियर. म्हणून तू ॲव्हरेज लेवलला राहिलास तर तू जसं म्हणतोयस त्याच्यात तुला काय इन्कम येणार नाही. हं, 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 हं. कमवू तर शकतो. मला वाटतं की गिटार वगैरे म्हणजे समज तू शिकलास आणि नंतर तू शिकवायला लागलास इतरांना, क्लासेसमधून कमवतात. फक्त गॅरंटी नसते हं. की 100% जसं तू, पण इंजिनिअरला तरी कुठे गॅरंटी आता की इंजिनिअर तू झाला आणि ए वगैरे मध्ये किती काय जॉब गायब होतात काय सांगता येत नाही. हो. पण तरी जे कमावशील ते कमावशील. म्हणजे तू आता त्यातल्या त्यात म्हणजे आई-वडिलांच्या बाजूने विचार केला. हं, दुसरं असंही असतं की लोक स्थानिक पातळीवर विचार करतात जास्त. आपल्याकडे मार्केट काय आहे? आहे की नाही? हं. आणि स्वतःच्या वयोगटात पुरतं सुद्धा बघतात. कितीही तू प्रयत्न कर. आता आपल्याला माहिती नाही की जेन झी म्हण किंवा जेन अल्फा म्हण त्यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं. हं, त्यांच्याकडे त्यांची फॅशन काय आहे? हं. त्यांच्या आवडी काय आहेत? आपल्याला नाही माहिती. नाही माहिती, बरोबर. एक मला असं वाटतं की आई-बाबा म्हणजे जे एक ग्रुप असतो, हं, एज ग्रुप, हं, ते त्यांच्या आयुष्यात काहीतरी करू शकले नसतात. मग हं, ते एक्सपेक्ट करत असतात. त्यांना वाटत असतं आपल्या मुलांचं भलं व्हावं. हं, हं, हं. म्हणून मग ते त्यांना पुश करतात की तुम्ही हे करा. हां. हां, कधी-कधी असं होतं की काहींना ते बरोबर वाटतं. काही मुलांना किंवा आई-बाबा सांगतात बरोबर आहे. हं, हं, काहींना हं. पटत नाही. ते कटकट वाटते. मग ते हं. वितुष्ट होतात. म्हणजे मुलं तर काही सुधरत नाहीत. एक असंही आहे की आई-वडील त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने काहीतरी विचार करतात आणि मग मुलांना सांगतात की तू असं हं. वागायला हवंस. तर हां. त्यात मुळात आपल्याला 2 गोष्टी पाहायला हव्यात. पहिलं तर हे की आई-वडील किती कालसुसंगत विचार करतायत. बरोबर. हां. ते स्वतः किती बातम्या, खरं घडामोडींचा आहे. सगळा मागोवा ठेवतायत. हं. दुसरं म्हणजे ते स्वतःच्या मुलांच्या मागे लागतायत किंवा त्यांना हं. सांगतायत की तू हे कर, तू हे कर. तर ती सांगण्याची त्यांची पद्धत कशी आहे? बरोबर. हां. या जर दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील, हं. आई-वडील कालसुसंगत सुद्धा सांगतायत बरोबर. आणि हां. पद्धत पण पद्धतही बरोबर आहे. हं. तर मूल त्यांचं ऐकेल. करेक्ट. अगदी समज आई-वडिलांची पद्धत बरोबर आहे सांगण्याची. पण ते पण काहीतरी आउट ऑफ मुलगा बाहेर फिरतोय, त्याला बरोबर. माहिती आहे की जग आता थोडं बदललंय, असं हं. नाहीये, हे चालत नाहीये. बरोबर. तर मग तो आई-वडिलांना सांगणारच ना, की "नाही, मी नाही ऐकणार तुमचं." हं. आणि जर आई-वडिलांचं बरोबर असेल, पण त्यांची सांगण्याची पद्धत चुकीची असेल, हं. तर मग अर्थातच तो मुलगा म्हणेल की "काय, मी नाही ऐकणार तुमचं." करेक्ट. जे ऐकतात ते ऐकतात, कारण हां. ते त्यांना ती सवय लावलेली असते लहानपणापासून, की तू माझंच ऐकायचंस. हं. पण मग ते असे धुसफुसत जगतात. बरोबर. चरफडत जगतात ना, की अरे मला मला हवं ते करू नये देतात. हं. तू दुसरं पुस्तक कोणतं वाचलंस?
दुसरं मुराकामी हे आत्ता याचे माझे किती 3 चॅप्टर वाचून झाले. छोटे छोटे चॅप्टर्स छोटे छोटे आहेत, पण पुस्तक मोठं आहे तसं बऱ्यापैकी. मोठं म्हणजे फार मोठं नाही, होईल वाचून. मस्त वाटतंय मला. तूर्तास पहिलं एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये स्वतःच्या ऑटो फिक्शन टाईप आहे, की तो 15 वर्षाचा मुलगा त्याच्या दृष्टीने वाचतोय सगळं. काफका ऑन द शोर नाव आहे पुस्तकाचं. आणि मग दुसऱ्यात काहीतरी अमेरिकन डिफेन्स डिपार्टमेंटचे रिपोर्ट वगैरे, की जपानमध्ये काय चालू होतं महायुद्धाच्या काळात. मला वाटतं तो मुलगा स्वतःच्या घरून पळून गेलाय आणि तो आता कुठेतरी जाणार आहे ज्या गावात, तिथे काहीतरी खूप आधी काही वर्षांपूर्वी घडून गेलेले आहे. त्याबद्दलची ती गोष्ट असावी. ओके. तो कुठल्या काळात पळतोय ते अजून मला कळलेलं नाही. एक 1944-45 मध्ये काय घडून गेलेलं आहे त्याविषयी माहिती आहे, पण तो मुलगा कुठल्या काळात जगतोय ते अजून कळलेलं नाही. अच्छा. बऱ्यापैकी अलीकडचा काळ असावा वाचून तरी असं वाटतंय, पण बघू आता ते पुस्तक कधी लिहिलं होतं त्यावर पण आहे. किती साली त्याच्यानंतरचं तर असू शकत नाही. फर्स्ट पब्लिश इन विंटेज इन 2005 आणि कॉपीराईट हारुकी मुराकामी 2003. सो जुनं आहे तसं. 1990च्या काळातली गोष्ट असावी कदाचित. अजून एक पुस्तक. एक अगाथा ख्रिस्तीचं ते चालूच आहे. त्याचे किती धडे आहेत टोटल? धडे की भाग? प्रकरण 20 आहेत. अच्छा. ही 10 वगैरे वाचून झाली. तर अर्ध झालं. असं सस्पेन्स पुस्तक आहे. त्याच्यात किती ह्याच्यात कॅरेक्टर आहेत वेगवेगळे. काय नाव? कोणतं वाचतोस? हे द अनएक्सपेक्टेड गेस्ट म्हणून आहे. अच्छा. रिचर्ड वॉरविक नावाचं एक कॅरेक्टर दाखवले. पुढे येडा दाखवलाय तो. त्याला शिकारीची हौस असते आणि ऍक्सिडेंट होतो त्याचा. त्यानंतर घरातून बाहेर जाऊ शकत नाही. तो तेव्हाचा काळ दाखवला ना, 1920 शतक. अच्छा. इंग्लंडमधलं. तर मग तो घराच्या खिडकीत बसून बंदुकांनी काय काय आपले ससे मारत असतो, मांजरींना गोळ्या मारत असतो, असं काय काय तो येडा काहीतरी करत असतो. अच्छा. आणि सुरुवात अशी आहे त्याची की एक गाडीचा ऍक्सिडेंट होतो. ती गटारामध्ये गाडी घुसते आणि त्या पूर्वीच्या गाड्या म्हणजे ना कसल्या एकदम मोठ्या असायच्या. आणि तेव्हा ती गटारा पण इंग्लंडमधली मोठी, मग ते काढता येत नाही त्याला. मग त्याला मदत पाहिजे असते म्हणून तो माणूस एका बंगल्याकडे जातो. तो घुसतो आतमध्ये. स्पॉइलर नाही ना? स्पॉइलर आहे, पण मी इथे स्टोरीचं स्टार्टिंगच आहे. म्हणजे इथे कोण विलन कोण आहे ते नाहीये, म्हणजे मर्डर कोणी केल्यावर, कारण मी तिथपर्यंत पोहोचलो नाही. पण मग तो फिरतो भटकतो. मग दिसतं त्याला एक बॉडी पडली आहे तिकडे. आणि मग एक बाई येते, ती बोलते की माझा नवरा आणि मीच मारलाय. अच्छा. मग ती गोष्टी त्याच्यात उलगडत जातात की तो मदत करतो तिला. बोलतो की अरे ही जाम सुंदर दिसते. मग ती विचारते तू कशाला मला मदत करतेस, गुन्हा केलाय तो लपवायला. तर तो तू जाम सुंदर दिसतेस म्हणून तुला मदत करते. पण मग आहे पुढे काय 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 गोष्टी होत जातात. प्रिटी प्रिव्हिलेज. तर तेच कारण आहे की नाही हे माहीत नाही ना मला. त्याला कदाचित माहीत असेल की खरा कोणी केलाय किंवा काय. तर तिथपर्यंत चालू आहे. त्याच्यात असे काही काही इंग्लिश शब्द जे कळत ते लिहिलं. तर आता एक लॅकॉनिक नावाचा शब्द होता. लॅकॉनिक तुला माहित असेल, तू ट्रान्सलेट ऐकलाय. मला आधी वाटलं लॅकॉनिक म्हणजे, मला आधी वाटलं की असंच लॅकॉनिक म्हणजे असं ऐकून आपल्याला वाटतं लॅकॉनिकली असं काहीतरी वाटलं. पण मी शब्दाचा अर्थ शोधला तर होता की चोखपणे. म्हणजे आणि तो शब्द आला लॅकॉनिया या शब्दावरून. त्याने त्याच्यात लिहिलेलं की गुगलमध्ये वाचलं तर लॅकॉनिया नावाची शहर होतं स्पार्टाच्या इथे. म्हणजे तो अजून पण आहे वाटतं ग्रीसमध्ये. ओके. आणि स्पार्टन लोक ती एकदम अशी असायची ना, आपल्या ह्याच्यात कसं म्हणतात पुणेरी लोक, म्हणजे नेमकं काय ते बोल, मुद्द्याचं बोल आणि पुढे चल असं. तसं. तर मग त्याच्यावरून तो शब्द आहे. अच्छा. मग तो त्या वर्णन करणार की हा अगदी लॅकॉनिक आहे, म्हणजे अगदी लॅकॉनियातली माणसं जसं नेमकं बोलतात तसं बोल. असं मला वाटतं आपल्याला पण तसं बोलायला हवं की आपण खूप बोलतो किंवा फापट पसारा आपला होतो असा, बरंच शब्द बंबाळत आपण असं. आणि आपलं हे मनाच्या श्लोकाचा पुढचा श्लोक पण आहे. त्याची पहिली ओळ बघ, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. 44वा श्लोक. मी वाचू? वाच.
मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे. हम्म. तू लॅकॉनिक म्हणत होतास, तो आधी मुद्दा पूर्ण करूया मग. लॅकॉनिक तेच, म्हणजे तो पूर्ण झाला की तसं मला वाटतं की आपण उगाच फाफट पसारा न करता नेमक्या शब्दात आपल्याला आपले विचार मांडता यायला हवे. ते अद्याप तरी मला जमत नाहीये. मला मी एक मुद्दा सांगायला जातो, मग मला त्यावरनं आणखीन काहीतरी सुचतं, मग आणखीन काहीतरी सुचतं, आणि मग मी सांगत जातो आणि मग मला प्रश्न पडतो की अरे मी काय म्हणत होतो. हा असं बऱ्याचदा हा, होतं. म्हणजे एकदम पण नको की हा आणि ना मध्ये की काहीच माणूस बोलत नाहीये. हो. पण ती गोष्ट की तुला जे सांगायचं नेमक्या शब्दात सांगितलंस आणि मग गप्प बसला, ते गप्प बसता येत नाही आपल्याला. की आपण गेल्या वेळी पण बडबडत होतो का, गेल्या श्लोकात पण आपण याच्यावरती चर्चा गेल्या केली का की आपण श्लोकावर बडबड करतो याशी खूप. संबंध आहे हा की की जर रघुनायका विण बोलू नको हो वगैरे हा म्हटलंय हा त्यात. त्याच्यावरती हा की उगाचच जर आपण बोलत बसतोय एखादी गोष्ट, वायफळ. हा तुम्हाला ते हे पण पाठवलेलंस, ती लिंक पाठवली, त्याचे कोट होतं ते की बघ काय होतं वा ते. काढतो तोवर मला आता तू म्हणालास नेमकं बोलण्याचं, तर हे जे मी मुराकामीचं पुस्तक वाचतोय, काफका ऑन द शोर, त्यातला तो जो मुलगा आहे त्याचं नाव काफका ठेवलेलं आहे. आणि तो नेमकं बोलणारा दाखवलाय, म्हणजे तो फारसं न बोलणाराच दाखवलाय. आणि ती एक मुलगी त्याला येऊन भेटली आहे आणि मग ती त्याला विचारते, तू फारसं काही बोलत नाहीस का वगैरे वगैरे. नाही नाही असं काही नाही वगैरे वगैरे म्हणतो. पण तो स्वतःच राहणारा, जास्त न बोलणारा वगैरे असंच दाखवलेलं आहे. ओके. ते योगायोग बरेच जुळून येत आहेत आज, असं माझ्या लक्षात येते की आपण एका अर्थी बरीच मूल्य, त्याच मूल्यांचा अभ्यास करतोय. की तू पण एकीकडे प्रॅक्टिस नाही करते, आपण नुसतं अभ्यास करतोय. ठीक आहे ना, अभ्यास कुठून तरी सुरुवात आहे ना, काय वाईट आहे का त्यात. एकदम पण जर ते कॅरेक्टर असेल तर की बिलकुल बोलत नाहीये, तर मला तसं नाही व्हायचं. पण जिथे बोलायला हवं तिथे बोलायला हवं, आणि कळायला हवं की कुठे गप्प बसायचं. कारण आपण बडबडत बसतो आणि आपणही लक्ष देत नाही की अरे समोरचा कंटाळलाय. आणि चुप रहना जरुरी आहे, ते मी धुरंधर मधला डायलॉग म्हटला होता. चुप रहोगे तो जिंदा रहोगे. किंवा आपण आपल्याला जिंदा व्हायचं नाही, पण नंतर लोक आपल्याला पक्का बोलणार की अरे पकवतोय, ज्ञान पाजळतोय आपलं. तर तसं होता कामा नये, म्हणून ते लक्षात यायला हवं. त्याच्या आता ट्रिक्स बघायला हव्यात की काय. ट्रिक आणि टेक्निक समजून घेणं एक आहे, तो शेवटी शहाणपणा आपसूक आला ना, तर मला वाटतं, म्हणजे तू तू बघ ना, तू ठराविक लोकांमध्ये असताना जेव्हा तू त्यांच्या गप्पा ऐकतोस, तेव्हा लक्षात येतं की इथे मी जर माझं तोंड उघडलं, एकतर ही माणसं काहीतरी फार मोठं बोलतायत, त्यामुळे इथे मी तोंड उघडण्यापेक्षा गप्प त्यांचं ऐकलेलं बरं, मला जास्त शिकायला मिळेल. किंवा हे लोक जी बडबड करतायत ती वायफळ बडबड आहे, यात मी माझं तोंड मध्ये घालून मी स्वतःचं अधःपतन का करून घेऊ. त्यापेक्षा मी गप्पपणे बघतो यांचा फालतूपणा जो चाललाय तो, मी काय बोलत नाही. अशा दोन वेळेला आपण शांत राहतो ना, की इथे यांच्यात मी शिरून मी यांच्या पातळीला उतरणार नाही, किंवा हे असे आहेत ज्यांच्या पातळीवर मी प्रयत्न केला तरी मी आता नाही पोहोचू शकत, त्यापेक्षा मी गप्प राहतो. आणि एक आपल्याच पातळीचे असतात, आणि आपल्यामध्ये तिकडे आपण बोलायचं, तिथे आपण बोलायला हवं. पण हा मुद्दा तो आहे की जास्त बोलू नये, पण बोलायला हवं. नेमकं काय ते बोलायला हवं. म्हणजे आता आधी असं व्हायचं की मला इतिहास वाचायला खूप आवडतो, इतिहास वाचायला खूप आवडतो, तर मी वाचायचो आणि खाली जाऊन बडबडत बसायचो मित्रांमध्ये. मित्र ऐकायचे, पण मला माहित नाही की त्यांना इंटरेस्ट होता की नाही. मला बोलायला आवडतं म्हणून मी तिथे बडबडतोय. पण मग नंतर आता आपण हे श्लोक वगैरे वाचतोय ना, अजून एक गोष्ट लक्षात आली की समज तू एखादी गोष्ट वाचतोयस आणि तू उगाच जाऊन सगळ्यांना सांगत बसलेस ती, मग तू काय केलंस, तू मेहनत घेतलीस एखादी गोष्ट वाचायची आणि तू इतरांना ती फुकट दिली, आणि फुकट कोणतीही गोष्ट मिळते त्याची किंमत नसते. मग तुझ्या गोष्टीची किंमत कशाला असेल. तो एक भाग झाला, आणि तो मला हे पटतं, कारण माझ्या बाबतीतही झाले. मी पण सोसायटीत जाऊन सांगायचो, जे काय नवीन शिकलेलं असेल ते जाऊन मी सांगायचो, आणि हसायचे लोक, हा बघ काही सांगतो. आणि कसं आहे की ती गोष्ट शिकायची इंटरेस्ट तुला आहे, तुला ती नवीन वाटते की हा इंटरेस्टिंग वाटते. सगळ्यांना जर वाटेल असं नाही. आता तुला कोणतरी येऊन मध्येच रॉकेट सायन्सचा काहीतरी मित्र सांगायला लागला, तू बोलशील ना ठीक आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे कसं त्या वेळेला, कारण तुझी तशी मनस्थिती असली पाहिजे, टाइमपास करायला खाली जातो. पण ते एका अर्थी गरजेचं सुद्धा आहे अशासाठी, कारण डोक्यात असा नाही विचार येता कामा की अरे यार मी पकाऊ आहे का,
की मी जे सांगतो ते ऐकण्यात कोणालाच रस नसतो. नाही, मग तुला तसा ग्रुप शोधायला लागेल तसा ग्रुप शोधावा लागेल. ज्याला त्यामध्ये इंटरेस्ट आहे, हम्म, किंवा तू जाऊन मुलांना शिकव. बरोबर. जिकडे- इंटरनेटमुळे ते बरंच हां. सोपं झालंय. हम्म. जरी तुला प्रत्यक्षात भेटता येत नसेल अशा लोकांना तितकं, हा, तू इथे युट्यूब वरती स्वतःचे चॅनल उघडून तू तू बडबड करू तसंही शकतोस. किंवा हां. काय कम्युनिटीज असतात, फोरम्स असतात, त्याच्यावर लोक चर्चा करत असतात. प्रत्येकाला कॉन्टेंट क्रिएटरच व्हायला हवं असंही नाही. हा, एक कोरावरती वगैरे पण लोक काय काय रिप्लाय करतात. करतात. हा. आणि मग शेवटी तुला त्यावरनं कोणाशी तरी ओळख होऊ शकते की अरे अच्छा तू पण मुंबईत राहतोस, मी पण मुंबईत हां. राहतो. अच्छा हो का, बरं ठीक आहे, चल मग हां. असे आपण 4 लोक जमा झालो, चल भेटूया, हम्म. एक आपला काहीतरी कट्टा करूया, बरोबर. समविचारी लोकांचा, हम्म. असं काहीतरी तयार करता येऊ शकतं. ते आता खरंय. इंटरनेटमुळे सोपं झालंय, बरं झालंय. हम्म. पण हे काय म्हणणार, म्हणून हे- तिकडे आपण हवं तेवढं बोलावं. हा, म्हणजे ही गोष्ट अशी आहे की तिकडेच बोलायला हवं जिकडे गरजेचं आहे, हा. किंवा जिकडे तुला व्हॅल्यू आहे. हम्म. मग तिकडे ती पुढची ओळ आहे, कथा आधारे राघवाची करावी. हम्म. आपण राघव, भगवंत, राम याचा जो अर्थ लावलेला आहे हम्म. त्याने चालू राहूया. की हे मी याचा भावार्थ वाचला ना, त्यात त्यांनी म्हटलंय की अरे जर तुला तोंड उघडायचंय तर फक्त भगवंताचं कौतुक करण्यासाठी, त्याचं चिंतन करण्यासाठी हम्म. तरच तू तोंड उघड. याचा अर्थ तू जो विषय धरलायस किंवा तू आदर्शाचा जो मार्ग धरलायस त्याच्यावरनं अजिबात न ढळता पूर्ण वेळ तू त्यातच बोलत राहायला हवंस. पण हे नाही, नाही. ऐकणाऱ्याच्या म्हणजे- दृष्टीने थोडं गैरसोयच आहे ना. हा. की अरे याला दुसरे काही विषयच नाहीत, हा हेच पूर्ण वेळ बोलत असतो. ठीक आहे, बरोबर, ठीक आहे, चांगलं आहे, सेल्फ आहे, उत्तम, सगळीकडे जाऊन जर बोल की दुसरं काहीतरी. सगळीकडे जाऊन जर आपण बरणी बोललो तर हा. हात लावतील, ते आला चल पळावून. आला जाहिरातदार आला. नाही, पण ह्याचा दुसरा अर्थ आपण असा घेऊ शकतो चांगला, जे आपल्याला कौस्तुभ जोशी म्हणालेले, की घरामध्ये कधी चर्चा होईल की अर्थकारणावरती, की एखादा चांगला विषय त्याच्यावरती चर्चा करा. राघवाच्या बद्दल काय, आपण त्याला गेलं की चांगली गोष्ट ना, हा. मग तुम्ही चांगल्या गोष्टीबद्दल बोला, जी चांगल्या तुमचा उत्कर्ष घडवेल. हा, चांगल्या गोष्टी असंही आपण ठरवू शकतो की बाबा चांगला विषय एकच असणं गरजेचं नाही. चांगल्या गोष्टी जर आपण अनेक राघव असतात. म्हणतोय, आदर्श म्हणतोय, तर तो एक आपल्या सगळ्या मूल्यांचा संच असू शकतो. हम्म. 5 वेगवेगळ्या मूल्यांवर चर्चा होऊ शकते 5 वेगवेगळ्या ठिकाणी. हा, नुसते मूल्य नाही, एक अशी गोष्ट की जी तुला सुधारेल आणि जी बाकीच्यांना होतं. जसं आता फायनान्स ही काही मूल्य नाहीये, पण जर तू त्याची चर्चा केलीस तुझ्या घरामध्ये, तो एक विषय झाला. तो विषय झाला की किंवा त्याचा आता हा. रिलेशनशिप्स, म्हणजे तुझी काही नाती कशी जपावी, काय करावं, कोणी हा. कसं वागावं, ह्याच्यावरती जरी तू चर्चा केली तर तो चांगला विषय आहे. हा, मग की ते ज्या तत्वांवर आपण- आणि ज्या पायांवर आधारलेलं असतं त्या मूल्यांवर की कसं बरोबर. असायला हवं. हा, की तू गॉसिप करतोय, कोणा 4 शिया घालता, हा तसा आहे, तो तसा आहे, ह्याच्यावरती तुमची चर्चा चालू आहे, ज्याच्याने काय त्याचा निष्कर्ष काय येणार नाही. मला म्हणजे थोडं काहीच नाही. मला हा. म्हणजे मी गॉसिपवर बराच सगळं कितीही ठरवलं आपण की नाही आतापासून गॉसिप करायचं नाही. माझ्या एक लक्षात यायला लागलं की गॉसिपचा एक फायदा असा होतो, जर आपण तसा करून घेतला तर, हम्म. की आपण माणसाला महत्व न देता हम्म. अरे असं घडलं घडणं बरोबर नाही ना, तुला काय वाटतं? मग असं तेच करणं ना, बरोबर आपण नाही ना. मागेच हे केलेलं त्याच्यावरती, हा. बरणी सुरू करायच्या आधीच, की माणसांबद्दल न बोलता त्या परिस्थितीबद्दल किंवा त्या विचारांबद्दल बोलायला हवं, की हे असं का होतंय बरोबर. आणि एखादी व्यक्ती अशी का करते, ह्याच्याबद्दल जर तू बोलत असशील तर ठीक आहे, की त्याच्या मागे काय. मग ते गोष्टी. गॉसिपच्या निमित्ताने हा. जर चर्चा त्याकडे वळत असेल हा. तर चांगलं आहे. आणि मग ती मला चांगली वाटतं चर्चा हा, मग झाली. मला वाटतं बहुतेक वेळा ती होते. हम्म. सगळ्यांच्याच बाबतीत ती होत असेल असं नाही. काही जण त्या माणसावरच अडून राहिलेले असतात की हा ना असाच बघतो, काय? आणि ना त्याने किंवा असं तू- पण केलंय, आणि ना त्याने तसं पण केलंय. किंवा हे तू- जर होत राहिलं ना, हा, किंवा त्या टीव्ही मधल्या सिरियल बघत जर तू बडबडत असेल की ही तशीच आहे, ही एक आहे. तेव्हा आज्या करायच्या. हा. एक शेजारची आजी आणि माझी आजी एकदा जोर जोरात गप्पा मारत होत्या. हा. आणि माझी आजी नुसती बसून ऐकत होती. असं नाही की माझी आजी नाही करायची, पण त्या दिवशी माझी आजी बसून ऐकत होती आणि शेजारची आजी मोठमोठ्याने तावातावाने सांगते एकदम भडकून. हम्म. आणि मी जरा आलो बाजूने आणि बघितलं, म्हटलं काय झालं, काय चाललंय, हम्म. पुढचं पाऊल. म्हटलं अच्छा, बरं ठीक आहे. नाही, म्हणजे मला असं वाटतं की मला वाटतं खूप लोकांना वाटत असेल की सिरियल अशा काढा की ज्या लक्षात राहतील. हम्म. तुम्ही टीव्हीवरती अशा सिरीज काढा ज्या आता OTT वरती येत आहेत, काढा ना, तुम्हाला काय हरकत आहे, 10 काढा, 20 काढा. ते आता तो हा. विषय त्यांचा आहे. हा. कारण तर शेवटी बाजार तुम्हाला काय सांगताय, एक त्याबद्दल असं आहे की सिरियलचे लेखक म्हणतात मला की- ह्याच्यात रिस्क असेल वाटतं, की ह्याच्यात रिस्क असेल की हा. तू पैसे लावून हे करशील आणि 10 एपिसोड जर तू बनवत असशील तर तुला पैसे तेवढे येणार आहेत की नाही. तो बघणाऱ्यांच्या आणि हम्म. दाखवणाऱ्यांच्या दोघांच्याही बाजूने होणारा आळस आहे. बघणारे मला डोकं बधीर करायचं तर मग काही दाखवा,
बरोबर. मी बघत बसणार आहे. हम्म, त्याने मी आणखीन माझी मती मंदावते त्याने ते मला कळतंय कुठे. हम्म, आणि दाखवणारे म्हणतात की मी काही लिहिलं काही दाखवलं तरी लोक बघणारच आहेत आणि मला पैसे मिळणारच आहेत, मी जास्त मेहनत का घेऊ. बरोबर. हो. तुला इन्सेंटिव्ह नाही आहे मेहनत घेण्यासाठी. कारण तू जास्त मेहनत करून जास्त चांगली क्वालिटी काढून तुला तेवढेच लोक बघतायत आणि तू काहीतरी फालतू काढून तेवढेच लोक बघतात, तर मग मी हां. कशाला डोकं मेहनत घेऊ. आणि Right. कधी कधी असंही होतं की तू चांगलं काहीतरी करायला जातोस आणि लोक म्हणतात की अरे बापरे एवढा बौद्धिक मला बघायचं नाही, बरोबर ना. मला काहीतरी भंकच दाखवा होऊ शकतं. कारण मला डोकं बधीर करायचंय. त्यामुळे तो सिरियल हा भाग खूप वेगळा झाला. पण आपली चर्चा याच्यावरती चाललेली की चर्चा कशावरती होऊ शकते या गोष्टीवरती. गप्पा चांगल्या कुठल्या, गप्पा कुठे चांगल्या. माराव्यात, कुठे गप्पा बसावं, कुठे ऐकून घ्यावं. आणि नसे राम ते धाम सोडून द्यावे, हे आपण ह्याचा अर्थ आणि पुढे भावार्थात पण लिहिलंय, ज्या ठिकाणी कंसात मग ते आपलं घर का असेना, भगवंताबद्दल प्रेम नाही ते स्थान सोडून जावे. मग जर तुझे आदर्श, तुझी मूल्य यांना अमुक एका ठिकाणी तुझ्या गावात, तुझ्या शहरात, तुझ्या राज्यात किंवा तुझ्या देशात, कारण तुझ्याचा त्याचा निर्णय आहे. प्रत्येकाला असं वाटू शकतं की यार इथे माझ्या कामाला किंमत नाही, इथे माझ्या गुणांना किंमत नाही, इथे माझ्या मूल्यांना किंमत नाही, मग मी अशा ठिकाणी जातो जिथे किंमत आहे. त्यावरनं जे वाद होत राहतात की तुम्ही पळून जाऊ नका, तुम्ही आहे ती परिस्थिती बदलायचा प्रयत्न करा. ते कितपत तुला त्याविषयी तुझं काय मत आहे पहिलं म्हणजे? मला वाटतं की एखादा जर बाहेर जातोय आणि तो जाऊन म्हणजे समजा इथून देशातून निघून गेला, दुसऱ्या देशात राहतोय, तिथे राहतोय, तिथे काय करतोय त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तो तिथे राहून जर इथल्या गोष्टींबद्दल काहीतरी बडबड करत बसतोय आणि त्याच्यात कन्स्ट्रक्टिव्ह काहीच नाही की हे करा त्याने चांगलं होईल, ते नाही, आणि नुसतं तो काहीतरी नाव हे फालतू आहे, ते फालतू आहे, बरोबर नाही, ते बरोबर नाही, मग ते मला चुकीचं वाटतंय की तू गेलायस ना आणि तू इथल्या लोकांना शिव्या घालतोय जे काही चांगलं करायला बघताय, मग तुला काय अधिकार त्याचा? तो अधिकार नाही. मग तू कन्स्ट्रक्टिव्ह सांगतोय तर ठीक आहे की हे करा, हे सुधरेल, हे इथले लोक राबवत आहेत, तर ते मला बरोबर वाटतं की चांगलं आहे, दुसऱ्यांकडून शिकायला हवं. आणि त्याचा जेन्युइन प्रॉब्लेम पण असू शकतो की यार इथे त्याला अपॉर्च्युनिटी नाही आहे, इथे त्याला संधी उपलब्ध नाही आहे, जेवढा तो हुशार आहे त्याचं इथे कितीतरी अशी उदाहरणं असतील आपल्या डोळ्यासमोर जे परदेशातून इथे येतात आणि त्यांचं काय होत नाही. मागे इस्रोमधलं एक आलेला सरपंचाचं इलेक्शन लढला, हारला. अच्छा. मग आता ते आहे ना आपल्या डोळ्यासमोर उदाहरण की त्याची लायकी आहे, तो सोडून एवढा आला, तुम्ही लोकांनी जिंकवलं नाहीत त्याला, मग नंतर तुम्ही परत नावं ठेवणार की तो गेला बघा देश सोडून. मग अशा लोकांना तू काही बोलू शकत नाही. तेच होतं म्हणजे म्हणजे दोन्ही उदाहरण आहेत. मी म्हणतो की असं नाही की सगळेच चुकीचे आहेत किंवा सगळेच बरोबर. पण मला असंही वाटतं की या प्रक्रिया होणं अशा दृष्टीने महत्वाचं आहे कारण कुठून तरी कसं तरी शेवटी मूल्य टिकायला हवीत जी चांगली आहेत ती. आणि त्यामुळे तुला जर अमुक एका ठिकाणी, अमुक एका परिस्थितीत, अमुक एका काळात ते मूल्य टिकवणं कठीण असेल किंवा तुझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर ते अशक्य असेल, जसे पारशी लोक इराण सोडून इथे आले, भारतात आले, किंवा अगदी गोव्यात जे कॅथलिक परसिक्युशन चालू होतं सगळ्या हिंदूंचं, तेव्हा सगळे कोकणी लोक इकडून तिकडे सगळीकडे गेले ना, किंवा ज्यू जसे सगळीकडे पसरले तसं. नंतर मग आता काश्मीरी पंडित सगळीकडे गेले, तर ते गेले नाहीत, त्यांना घालवले. शेवटी सगळ्यांनी तेच, सगळ्यांच्याच बाबतीत तेच ना, पारशांच्या बाबतीत पण तेच, गोवेकरी आपण जी उदाहरणं दिली ती सगळी सारखीच आहेत. जबरदस्त कोणीतरी आक्रमण केलं पण त्यांनी जागा सोडली कारण त्यांची मूल्य तिकडे जपली जातात, सुरक्षित राहू शकत नव्हती, त्यामुळे जिथे ठेवता येतील अशा ठिकाणी जाऊन, नाही फक्त एक जीव वाचला तर मूल्य जपता येतील हे आहे. बरोबर, म्हणजे ते लोक कन्वर्ट होऊ शकले असते आणि त्यांनी जगले असते, म्हणजे जीव वाचवायचा ऑप्शन होता. असे लोक अजूनही आहेत जे दारावर क्रॉस लावतात आणि तू आत घरात गेलास की आतमध्ये त्यांचं एक छुप देवघर असतं, ते अजूनही हिंदू देवांची पूजा करतात. ओके, तर तो भाग वेगळा. मुद्दा असा सांगण्याचा की जर तुला तुझी मूल्य जपायची असतील तर तू आहे त्या ठिकाण सोडून जिथे ती मूल्य जपता येतील असं वाटतं त्या ठिकाणी जाऊन राहणं, यात तसं काही चुकीचं नाही. त्याचा दीर्घकाळात होणारा परिणाम खूप मोठा असू शकतो. तू हा विचार कर की आपली 1.5 अब्ज लोकसंख्या आहे आणि जवळजवळ मला वाटतं जगात असे काहीतरी मोजके देश आहेत, 1-2 देश आहेत जिथे भारतीय नाही आहेत. ओके,
180 का जवळजवळ 200 देश असतील आता. हम्म. चल हे पण विचारून बघूया. 180 देश आहेत. जगात असे कोणते देश आहेत जिथे भारतीय नाहीत? पाकिस्तान असेल. तिथे तर आहेत. नाही म्हणजे ते व्हॅटिकन सिटी, सॅन मारिनो, तुवालू, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे जगातील प्रमुख देश आहेत भारतीय म्हणून आहे. जिथे एकही भारतीय नागरिक कायमस्वरूपी राहत नाही, हम्म. धुरंधर सोडून. असली ते भारतीय आहेत रे. हा, पण मग पण हे actually किती गेलेले. हा, म्हणजे पाच देश आहेत जिथे भारतीय राहत नाहीत, हम्म. बाकी अख्ख्या जगात पसरलेले आहेत. हम्म. म्हणजे अफगाणिस्तानात सुद्धा कायमस्वरूपी राहणारे भारतीय आहेत. हम्म. तर असं नक्कीच होणार की आपला सांस्कृतिक दबदबा आपण निर्माण करू शकतो आणि तो होतोय, हम्म. पण त्याचे परिणाम आपल्याला आत्ता नाही दिसणार. पण आता हम्म. तंत्रज्ञान किती वेगाने पुढे सरकतंय तो बरोबर. एक भाग झाला. पण जसं आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, हम्म. ते शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे त्यांच्या जरासा आधीपासून ते इथे यायला लागले. अगदी हे ईस्ट इंडिया कंपनी हे नाव, इंडिया हे नाव पण त्यांच्या डोक्यात कशावर नव्हतं. मुळात ते पहिल्यांदा भारतात नाही आले, अरे ते साऊथ ईस्ट एशियाला गेले. हम्म. तिकडनं त्यांना हाकललं डच ईस्ट इंडिया कंपनीने. तिथल्या त्यांच्या लोकांना मारून टाकलं. 10 लोक त्यांनी स्वतःचं उभं केलेलं होतं, दुकान टाकलेलं होतं. हम्म. त्या लोकांना काहीतरी कॉन्स्पिरसीचा आरोप केला त्यांच्यावर कटाचा, हम्म. की हे आमच्यावर हल्ला करणार होते म्हणून, आणि तिथल्या तिथे लगेच ट्रायल करून त्यांना मारून पण टाकलं. ओके. असं केलं. तर पण तेव्हा लक्षात आलं की यांना चॅलेंज करता येणं त्यावेळेला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला शक्य नव्हतं. हम्म. मग ते दुसरीकडे वळले. दुसरीकडे कुठे? मग ते भारतात आले. अच्छा. मुळात साऊथ ईस्ट एशियात सगळं चालू होतं. ओके. पण वास्को दी गामाला भारतात यायचं होतं ना, कारण त्याला स्पायसेस पाहिजे होते. हा, पण नाही, ह्या भागात यायचं होतं. मला असं नाही म्हणायचं की भारताला महत्व नव्हतं, हम्म. पण भारतासकट एकंदरीतच सगळ्या इथल्या प्रांताला महत्व होतं तेव्हापासून. हम्म. ते त्या काळात आले आणि मुळात ते त्यांचा देश सोडून इथे का आले? कारण तेव्हा जे धाकटे भाऊ असायचे तू बोललेलास ते त्यांना त्यांना इस्टेटमध्ये वाटा मिळायचा नाही. हम्म. मग त्यांनी करायचं काय? मग त्यांनी स्वतःच्या देशात धुमाकूळ घालू नये हम्म. म्हणून त्यांना बाहेर पाठवायचे, की जा बाहेरच्या जगात जाऊन काय तो धुमाकूळ घाला. हम्म. त्यांनी अख्ख्या जगात घातला धुमाकूळ आणि बरोबर. युरोपभरात सगळीकडनं व्हायचं ना, सगळ्या बरोबर, देशांमधनं हां. लोक असे बाहेर पडायचे. फक्त ते एक कारण नसेल, असे कितीतरी असणार जे ज्यांना तिकडे स्वतःच्या देशात काही खायला प्यायला मिळत नाही, काम मिळत नाही. हम्म. तिकडे तो प्रॉब्लेम होता. हां. तिकडे तो मोठा प्रॉब्लेम, ती हम्म. मोठी अडचण असणार. मग करायचं काय? मग मी बाहेरच्या जगात शोधायला जातो. हम्म. त्यांनी ते त्या काळात केलं हम्म. आपली लोकं आणि आता त्यांनी या लुटलं काळात. बाकी जगाला. हम्म. आपला फरक हा आहे की आपण लुटत नाही. आपण तिकडे जातो आणि तिथे स्वतःचं जग निर्माण करतो आणि तिथल्या अर्थव्यवस्थेला पोषक असं वातावरणही आपण निर्माण करतो. तिथे लोक गुंतवणूक करतात, हे करतात. बाकी आपण कथा ऐकतो, गोष्टी ऐकतो, सगळ्या ठीक आहे की कुठेही गरबा सुरू करतात आणि ते फिरायला अं, जाणारे वगैरे लोक असतात. हां, पण असं नाही की तिकडे राहणारे लोक करत नाहीत. मोठमोठ्याला तर तिकडे टाइम्स स्क्वेअरवर किंवा याच्यावर जिकडे काही म्हणजे प्रतिष्ठित जागा आहेत, नॉनसेन्स गोष्टी करत असतात ज्या हां, करत असं काय असतात. फलित नाही होते त्याने, त्याने, की बघा हां. बघा टाइम्स स्क्वेअरवरती गरबा केला किंवा काही कोणता काही. डान्स केला तुम्ही, डान्स ढोल केला वाजवले, किंवा काही केलं. स्वतःच्या लग्नाची हां. वरात काढतात, हम्म. लांबल्याचं वरात काढतात, मोठमोठ्या ढिंच्याक ढिंच्याक आवाज करतात. हां. तर तशा सगळ्या गोष्टी होत आहेत. पण त्या अर्थव्यवस्थेला लुटणं अक्षरशः, हम्म. किंवा पाकिस्तान UK मध्ये जे करतंय त्या सगळ्या तुलनेत बरोबर. आपल्या गोष्टी सौम्य आहेत, चांगल्या नाही आहेत, समर्थनीय हम्म. नाही आहेत. अजिबात असं सौम्य. म्हणणं नाहीये की हम्म. त्या करायला हव्यात, पण साध्या आहेत तुलनेने हां. फार. पाकिस्तान बरोबर असा- कम्पॅरिझन करू शकत नाही रे तू. हा, करू शकत नाही. माझा मुद्दा आहे, किंवा मी आता युरोपियन्स बरोबर कम्पेअर करतोय ना, की आज ते आपल्याला म्हणतात की अरे पण तुम्हाला सिव्हिक सेन्स नाही, किंवा ते म्हणतात असं नाही, हां. आपण स्वतःला म्हणतो जे किंवा- म्हणायला हवं. बरोबर आहे, आपण आणि आधी सुधारायला नाही हवं, नव्हता. हां. आपण सुधारायला हवं. हम्म. पण सिव्हिक सेन्स असणं नसणं हा एक भाग झाला, आणि दुसऱ्या देशांमध्ये जाऊन त्या देशातल्या लोकांना गुलाम करणं, त्यांना हम्म. मारणं, बरोबर. त्यांची संपत्ती लुटणं, हा फार टोकाचा भाग झाला. हम्म. त्यापेक्षा आपण खूप बरे आहोत. बरोबर. याच्यात एकच इश्यू असा आहे की जे आता तू म्हणालास ना की आपण जातो, आपण लुटत नाही, आता आपण नीट काम करतोय. पण खूपच जास्त तू नीट काम करायला लागला ना, तर ते परिस्थिती अशी होऊ शकते की भारतीय लोक खूप जास्त सक्सेसफुल आहेत, जसं आता दिसतंच आहे US मध्ये वगैरे. हा, मग त्यांच्या विरुद्ध राग असणं, त्यांच्याविरुद्ध किंवा राग, त्यांच्यावर हल्ले होणं बरोबर. वगैरे, ते ह्या हो- गोष्टी सुरू होतात. ते होणार, हां. ते आणि सगळं मग- होत राहणार. आणि एक कसं आहे की आपल्याला ही संस्कृतीमध्ये किंवा आताचे जे शिक्षण आहे, ह्याच्यात शिकवलं जात नाही की
हम्म. घरांमध्ये व्हायलन्स ही प्रायोरिटी नसते हा आपल्या लोकांमध्ये, त्यामुळे एक इश्यू होतो. तिथे तू बघशील ते गोळ्या मारतात काही मग आत्मरक्षण आपण कसं हा. करणार? हा. एक ते आहे, पण तरी सुद्धा हा विचार कर की जेव्हा हे सगळेजण बाहेर पडले, युरोपियन बाकी देशांमध्ये गेले, त्यांना आधी वाटाघाटी कराव्या लागल्या. त्यांना हे आधी तिथल्या देशातल्या लोकांना पटवून द्यावं लागलं, तिथल्या राज्यकर्त्यांना पटवून द्यावं लागलं की आम्ही करणार नाही काही करणार नाही, आम्ही मस्ती करायला नाही आले, आम्ही फक्त व्यापार करायला आलोय, बघा आम्ही किती चांगले. हे त्यांना पटवून द्यावं लागलं. आणि त्या प्रक्रियेत त्यांचं बस्तान बसेपर्यंत त्यांची सुद्धा चिकार लुटमार झालीच ना. त्यांचे कितीतरी माणसं त्यांची मेलीच, नुसती साध्या प्रवासात मेली, नैसर्गिक कारणामुळे, बाबा तुझी बोटच बुडाली. तर तिथपासून सुरुवात होती. ती जोखीम पत्करूनच होतं. आणि आता आपण अगदी त्या मानाने खूपच सौम्य पातळीवर की हा ठीक आहे, लोक आपल्याला लक्ष करणार आणि कधीतरी समजा यादवी झाली, हिंसाचार झाला तर सॉफ्ट टार्गेट आपण होणार, हे सगळं मान्य. पण असं होणार नाही की जिथे भारतीयांचं बस्तान बसलेलं आहे तिथनं ते अगदी त्यांचं उच्चाटन होईल. ठीक आहे, आफ्रिकेत झालं होतं. अजून एक मुद्दा येतो की समज हे लोक जे तिकडे गेले आहेत, हे तिकडचेच नागरिक झाले, तर मग तू त्यांना एक्सपेक्ट करू शकत नाहीस की ते भारताला लॉयल राहतील, किंवा त्यांची जी मुलं असतील की तू भारतीय ते नाही होणार. तो माणूस अमेरिकन झाला, हो, ते सगळं होईल, सिटीजन झाला, ते सगळं होईल. म्हणजे आता जसं ब्रिटनमधनं लोक निघाले आणि त्यांनी अमेरिका स्थापन केली, त्यांनी ऑस्ट्रेलिया स्थापन केली, आणि त्यांनी ब्रिटनशी काय आपलं तुम्ही कोण आम्ही नाही विचारत तुम्हाला, हे झालं. तसं झालं तरी सुद्धा त्यांनी सांस्कृतिक संबंध ठेवलेला आहे एकमेकांशी. जेव्हा ते म्हणतात की द वर्ल्ड किंवा वर्ल्ड कप वगैरे असतो, तेव्हा कोण असतो? फक्त सगळ्या कॉमनवेल्थ देशांपुरतच बोलत असतो ना आपण, कारण इंग्लिशचा दबदबा जिथे आहे तेवढ्यापुरतं बोलतात. वेस्टर्न वर्ल्ड म्हणतात. वेस्टर्न वर्ल्ड म्हणताना नेहमी तुम्हाला नॉर्थ अमेरिकाच दिसतो, साऊथ अमेरिका तेवढ्या डोक्यात येत नाही. तुम्हाला ऑस्ट्रेलिया का दिसावा? वेस्टर्नशी काय संबंध त्याचा? जर आपण शुद्ध भौगोलिक विचार करत असू तर तो आहे शेवटी व्हाईट मॅन हा डोक्यात आहे ना त्यांच्या. त्यांना व्हाईट मॅन्स वर्ल्ड हे म्हणायचं नसतं, म्हणून वेस्टर्न वर्ल्ड म्हणतात. ओके, बरोबर काय? की वेस्टर्न मूल्य असं वगैरे म्हणतात की ती रुजवलेली. पण तू जर जपान आणि कोरियात गेलास तर तिथे सुद्धा वेस्टर्न मूल्य रुजवलेली आहेत बऱ्यापैकी. आणि कोरियन्स तर त्यांचे अँबॅसेडर मी पाहिलेत मुलाखतीत म्हणताना की वी आर अ वेस्टर्न कंट्री, ते स्वतःला म्हणवतात आणि त्यांचा पासपोर्ट पण खूप स्ट्रॉंग आहे. पण वेस्टर्न लोक त्यांना वेस्टर्न मानतात का? ते त्यांना एशियनच म्हणतात, एशियनच आहेत. ते त्यांना ईस्टर्न म्हणतात, जे मानायला काही हरकत नाही स्वतःला की हो आम्ही ईस्टर्न आहोत आणि त्याचा अभिमान आहे वगैरे वगैरे. कॉम्प्लेक्स आहे का? कॉम्प्लेक्स नाही, पण तू जर मूल्यांवर खरोखर आधारित असेल वेस्टर्न हा कन्सेप्ट, तर मग ती मूल्य बाकी जगातही आहेत जे नॉन वेस्टर्न मानलं जातं, आहेत ना. त्यामुळे आता ही मूल्य आहे का त्यांनीच लिहून नाही ठेवली, ते सरळ सरळ वंशावर आधारित आहे. माझा मुद्दा आहे की त्यांचं जे काही जग आहे, भले मग त्यांचे एकमेकांवर कुरघोड्या चालू असतील, तरी संस्कृती एकच आहे आणि ती त्यांच्या एका वंशावर आधारित आहे, कॉकेशियन वंशावर. तेच भारतीयांचं पण होतंय की काही वर्षांनी भारतीय सगळे वंशाचे लोक प्रत्येक खंडात आपल्याला दिसतील, वेगवेगळ्या प्रकारच्या पदांवर, म्हणजे आत्ताही असतात पण खूप मोठ्या प्रमाणावर दिसतील, चंद्रावर पण दिसतील. हा, ते सगळं दिसेल, ते सगळं दिसेल. एलॉन मस्क बोलतो ना की मला मंगळावर मारायचं. हो, तू जर सुरू केल्या कॉलनीज वगैरे कुठे बाहेर जाऊन एन्जॉय. पण मुद्दा हाच आहे की बाबा असं नाही होणार आहे की आत्ता आपण म्हणतो की बाहेर जाणं आहे ते वाईट आहे, की तुम्ही पळून जाताय. जे लोक पळून जात आहेत त्यांना जाऊ दे, त्यातले काही लोक चांगले असतील, काही लोक वाईट असतील. जे लोक चांगले असतील ते बाहेर जाऊन काहीतरी आपलं नाव करतील, मोठं करतील आणि ते पैसे परत पाठवत राहतात, त्यामुळे एक संपत्ती निर्माण होईल. जे लोक बाहेर जाऊन उच्छाद मांडतील ते बाहेर जाऊन उच्छाद मांडतील. आता जसे हे राजीव मल्होत्रा आहेत किंवा आता पी गुरुज चॅनल, ते युट्यूब चॅनल आहे त्यांचं, ते तिथे बिझनेस करतायत, इथे गाईड करतात लोकांना काय करायला पाहिजे. मध्येच मध्ये सांगत होते की भारतीयांनी उगाच मुलांना लोन काढून इथे पाठवू नका, आणि ते नोकऱ्या मिळत नाहीये तर तुमचे पैसे पण फुकट गेले आणि मनस्ताप वेगळा झाला. मग अशी लोक पण आहेत की मी म्हणून मगाशी म्हणून ना की सगळेच काही वाईट नाहीये, की बरेचसे चांगलेच जातात. खूप 90% मला वाटतं टक्क्या, पण खूप लोकही चांगलीच आहेत की त्यांना देशाबद्दल चांगलं झालेच हवंय. आणि त्यातले काही असतील बोटावर मुन्यार की ज्यांना उमले की. बरोबर. माझा मुद्दा हा आहे की त्यावर
चिंता करत बसण्याचं हम्म. तेवढं कारण बरोबर, नाही. हा. सावध असावं. तो हा एक मुद्दा झाला तुझा, हम्म. की फिरण्यावरती. आणि दुसरा हे स्वतःबद्दल येतं, की तू जे काम करतोय हम्म. ते तुला आवडत नसेल तर तू करू नकोस. तू तू तुझा अल्टरनेट बघ. जिथे तू आहेस हम्म. ते तुझ्यासाठी नाहीये हे कळलं. हम्म. तिथे तुझे आदर्श नाहीये हे कळलं. तिथे तुझ्या तत्वांना आदर नाहीये कळलं तर तू दुसरीकडे जाऊ शकतो. जिकडे तुझं मन लागत नाहीये हम्म. तेच तू काम आयुष्यभर जर करत राहशील तर तू ते मनापासून पण तेवढं करणार नाही. आणि नंतर तू 25-30 वर्ष तेच काम केलंस आणि तुला लक्षात आलं की हे मी आयुष्य काय केलंय. मग तू हम्म. डिप्रेशनमध्ये जाणार आणि उकडा. मग तू मुलांवरती लादणार तुझ्या, की तू हे कर, तू ते कर. म्हणजे मी ज्या चुका केल्या तू करू नको. मग नसे राम ते धाम सोडून न द्यावे हे हम्म. अशा अर्थाने सगळ्या गोष्टींना लागू होतं. हम्म. की तू जिथे राहतोस तिथे तुझं वास्तव्य, हम्म. तुझं काम, तुझ्या आवडीचे विषय, तत्व, हा, तुझे जे शिकतोयस ते. मित्र हा. वर्ग तुझा कसा आहे, वर्तुळ तुझं कसं आहे ते. हम्म. आणि झालं ना सगळं म्हटलं मी. म्हणजे सगळंच. हा. सगळंच. हा. सो तू ते धाम सोडून मुद्दा हा की ज्यांना देशात राहायचं त्यांनी राहा, ज्यांना बाहेर जायचं त्यांनी जा. हा. ऑल इज ओके, ऑल इज फाईन. कारण शेवटी त्याचा परिणाम चांगलाच होणार आहे. हम्म. आणि सुखालागी आरण्य सेवित जावे, हे जे आहे ना वाक्य, त्याबद्दल मला प्रश्न आहे की मी म्हटलं की बाबा प्रसंगी, आता भावार्थ, प्रसंगी निर्जन अरण्यात जाऊन तो आत्मचिंतनाचा आनंद अनुभवतो. हम्म. जिथे चिंतनास बाधा येते तिथे तो राहत नाही. हे थोडं मॉन्क मोडची आठवण करून देणार आहे मला. युट्यूबवरची डिसअपिअर फॉर 6 months, डिसअपिअर फॉर 1 year वगैरे सांगणाऱ्या गोष्टी. हा? ए जनरेटेड असतात ते. ते आता हा, आता खूप आता, जास्त आहेत. हा. पण असे म्हणणारे आधी खूप असायचे ना. तो हम्म. डॅन कोए आहे किंवा दुसरे लोक आहेत जे येऊन सांगत राहतात काय ना काहीतरी की जा तुम्ही 6 महिने गायब व्हा, मॉन्क मोड वगैरे वगैरे. आणि त्याला असं नाही की त्या गोष्टी काम करणाऱ्या नसतील, 6 पण महिने शेवटी का ती गायब व्हा? दुधारी तलवार आहे. हम्म. की तू जर जगाशी स्वतःचा संबंध तोडलास आणि तू म्हणाला 6 महिने मी हे कौशल्य शिकून घेईन आणि 6 महिन्यांनी ते कौशल्य शिकून तू मग जगात आलास आणि तुला कळलं की तुझ्या कौशल्याला आता किंमत राहिलेली नाही. बरोबर. हा. 6 महिन्याचा खूप. मला बेसिक गोष्ट आहे की आपण जे शिस्त जर असेल तुला, एखादी गोष्ट तू सतत करत असेल, एक एक गोष्ट ऍड करत जा आणि 6 महिने पुढे काय व्हायची गरज नाही. पण तू एक एक गोष्ट ऍड करत जा. आणि आपण जे केलं इंस्टाग्रामवर डिलीट झालंय म्हणजे तर ते 6 महिने गायबच झाले. तसं तर तू माझी काही वर्ष 6 वर्ष झाले हा, की मला तुला आरामात. माहित नाही की लोक काय करतात. आता फक्त युट्यूब वरती जे काही व्हिडिओ मध्ये चर्चा करतो ती, हा. पण तू बाकी काय करतो हे जगाला दाखवत बसत नाहीयेस. तर ती चांगलीच गोष्ट झाली ना. एक अर्थ. तेव्हा ती अरण्यात जात असतील लोक. अरण्याचा अर्थ थोडक्यात असा आहे की एकांत तुला मिळायला हवा, ज्याच्यामध्ये तुला स्वतःच्या विचार आत्मचिंतन करू व्यवस्थित शकतो. करता यायला हवं. कारण एक शेवटी आहे की आपण जिथे राहतो, ज्या वातावरणात राहतो, त्या वातावरणाचा आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो. आणि त्यामुळे आपल्याला जर सतत हे वाटत असेल, कारण नसे राम ते धाम सोडून न द्यावे, सोडून देणं जर तुला परवडण्यासारखं नसेल तर तुला झापड लावावं लागेल ना. बरोबर. की ठीक आहे, माझ्या आजूबाजूला जे घडतंय ते मला आवडत नाहीये, मी बघणं सोडून देतो, मी ऐकणं सोडून देतो, मी माझा विषय धरतो. नुसताच असा विचार केला तर असं वाटतं की असं कसं जगायचं, असं जगणं बरोबर नाही. म्हणजे तू तर म्हणाला मी बातम्या बघत नाही. बातम्या बघत नाही म्हटल्यानंतर असे म्हणणारे आपल्याला किती जण असतात, अरे जगात काय चाललंय तुला कळायला नको, देशात काय चाललंय तुला कळायला नको. पण मी जर बातम्या बघून माझी डोकेफोड होतीये, माझं डोकं फिरतंय आणि माझं कामात लक्ष लागत नाहीये माझ्या, तर मी बातम्या न बघितलेलंच चांगलं ना. ठीक आहे, मला 2 महत्वाच्या बातम्या कळल्या नाही, पण त्या कुठून तरी बातम्या कळतात. बघून बरोबर मला काही ऍक्शन मी काही घेऊ शकत नाही. आता हा. टीव्ही लावला सकाळी, TV 9 चॅनल हा. हिंदी होतं. हा. इराणने डाले कुठेतरी कुवेतवरती बॉम्ब, बरसाय बेहतरीन काय मिसाईल्स वगैरे ह्याव त्याव. म्हणलं की हे काय सकाळ सकाळ नव्हे. 7 वाजले त्याला. आणि फुल आरडाओरडा करत राहतात. कारण त्यांचं म्हणे की त्यांना TRP पाहिजे. हो. तेच बघत राहते. एकदम शांतपणे बघितलं, दूरदर्शन सारखं येऊन 15 मिनिटं बोललं तर कोण ऐकणार नाही. पण मग मला याचा काय फायदा झाला काय बातमीचा किंवा काय? ते जुनं गाणं लागायचं ना, इतिहासाविषयी सांगतात की सिकंदरने पोरस से की थी लढाई, जो की थी लढाई तो मैं क्या करू. ते आता इतिहासापुरतं झालं. आपण वर्तमानाविषयी जसं म्हणू शकतो की बरं अच्छा चालू आहे तर मी काय करू. हा, म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी असतील तर ठीक आहे, मला माहिती हव्यात त्या. पण माहिती हव्यात हा. त्या कशा. तू जरी ठरवलंस की मी बातम्या बघणार नाही,
तरी तुझ्यापर्यंत बातम्या पोहोचतात. कारण तुझ्या आजूबाजूचे लोक तुला सांगतात, नोटिफिकेशन येतात. नोटिफिकेशन येतात. तू समजा अगदी नोटिफिकेशन बंद करायचं ठरवलंस, कारण तू ठरवलंस की मी झापड लावणार आहे, मला कोणी काही सांगू नका. तू कितीही सांगितलंस की मला कोणी काही सांगू नका, लोक नाही ऐकत ना. कारण थोडाफार तू लोकांमध्ये वावर तुझा होतोच, कितीही तू ठरवलंस तरी. कामाच्या निमित्ताने होतो, नाहीतर तू साधं बाहेर भाजी घ्यायला बाहेर पडला तर लोक तेही करत नाही, स्विगीवर बोलवतो. पण कुठलं ना कुठलं तरी निमित्त निघतं. पाणी गेलं, पाणी कपाय, अरे बाबा नळाला पाणी येत नाही, खाली गेला वॉचमॅनला ओरडायला. तिथे बिल्डिंग मधले आणखीन 4 लोक आले आणि मग पाणी नाही करत करत त्यांच्याशी बोलत बोलत तू परत येताना आणखीन 2 गोष्टींवर चर्चा होतेच होते. तर मग ते होतं आणि त्यामुळे लोकांमध्ये आपला वावर राहतो. त्यामुळे लोक सांगतात, कोण ना कोणतरी आपले काय नाही, आपले आई वडील आपल्याला फोन करून सांगतात की बाबा काय चाललंय जगात माहिती की नाही तुला, हा बरं ठीक आहे. तर मग ते होतं आणि त्यामुळे आपल्याला कळणारच असतं की बाबा जगात काय चाललंय, जे आपल्यासाठी महत्वाचं असेल नसेल. नाही कळल्या 4 गोष्टी तरी काय आपलं फार बिघडत नाही. ती अपॉर्च्युनिटी कॉस्ट झाली. चल, की आपल्याला फायदा झाला असता की ही बातमी आपल्याला मिळाली असती तर. पण मुळात जर आपलं प्राधान्य ठरलेलं आहे की मला खरोखर एकांत हवा आहे या अमुक एका काळासाठी, अगदी तुला 6 महिने 1 वर्ष करायची गरज नाही, तुला 3 आठवडे, तुला 3 दिवस तुला शांतता हवी आहे आयुष्यात. लोक विपश्यनेला वगैरे जातात, लोक विपश्यनेला जातात. ते महत्वाचं आहे ते सगळं करणं, की बाबा तुला एकांत हवा का, कारण तुला हे कळायला हवं की तू ज्या वातावरणात जगतोयस त्या वातावरणामुळे तुला वाटते ते विचार कोणते आहेत आणि तुझे खरोखर स्वतःचे विचार, तुझ्या स्वतःची खरी खरी प्राधान्य ती कोणती आहेत. आता एक आहे की बऱ्याचदा असं होतं की समजा तू लिहून काढायचं ठरवलंस की मला आयुष्यात काय हवंय, तर लक्षात येत नाही की मला काय हवंय. मला हे पण हवं वाटतं, मला ते पण हवं वाटतं, आणि मला का ते पण वाटतंय. आणि पण मला कळत नाही की मला का वाटतंय. कोण 4 लोकांकडे आहे म्हणून मला वाटतंय की काय वाटतंय. तर त्यापेक्षा मला काय नकोय हे आतापर्यंतच्या अनुभवावर जे तुला कळलेलं आहे ते जर आपण लिहून काढलं, मला हे हवंय का, मला असं जगायचंय का, नाही, मला हे हवंय का, नाही, ती आधी जर आपण लिहून काढली तर उलट झिरो इन करणं, ठरवणं की मला नेमकं काय हवंय मग ते जास्त सोपं होतं. आणि मग आपली प्राधान्य आपली जास्त स्पष्ट काय होतात. नको कारण जे काय नकोय स्पष्ट आलं की फक्त त्याच्या उलट आपल्याला हवंय. तेवढं मिनिमम जरी आपल्याला जमलं तरी आपण खुश राहू ना. आणि त्या खूप मोठ्या गोष्टी असतात. मला माझ्या आजूबाजूला गोंगाट नकोय, नाही राहणार, मुंबईत राहून चालणारच नाही माझ्या माणसाला. ठीक आहे मग, डन.